युद्ध त्या देशांमध्ये आहे आणि त्याची झळ आपल्याला का बरं? 6.5-7% दरवर्षी आपली आर्थिक विकासानं आपला GDP वाढतोय. भारतासारखा देश गेल्या 5 वर्षाचा जर तुम्ही आढावा बघितला, तर दरवर्षी साधारणपणे 700 टन सोनं आपण आयात करतो. तुम्ही तेल कमी खा हे सांगण्याचा उद्देश काय? तर भारत आपण आयात करतो हे तेल देशात तयार होत नाही. 4 कर्मचाऱ्यांनी किंवा 4 अधिकाऱ्यांनी 4 मोटारी नेण्यापेक्षा 4 मोटारी टाळून 1 मोटार नेणं म्हणजे तेवढी ती बचत होऊ शकते. आपला रुपया कधी आता जवळजवळ आज 95 रुपयाच्या घरात गेलाय. गेल्या कित्येक वर्षात असा रुपया घसरलेला नव्हता. गेल्या 6 महिन्यामध्ये परकीय वित्त संस्थांनी मोठ्या प्रमाणावर भारतातून काढता पाय घेतलेला आहे. आज देशाची परकीय चलनाची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये असलेला आपला साठा एप्रिलमध्ये तो झपाट्यानं खाली गेलेला आहे गेल्या 2 महिन्यात आणि कदाचित हाच सिग्नल पंतप्रधानांना जाणवला असावा. तर युद्ध तर 4-6 महिने झाले सुरू आहे. बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही स्वतःला की आपण आत्मनिर्भर बनायचं आहे त्या दृष्टिकोनातनं सगळीकडे मोठमोठी भाषणं देत आहे आणि जगभर आपण सांगत असतो. असं असताना आपण आज एवढी डिपेंडेबिलिटी आपली जी आहे तर ती खूप वाईट म्हणावी अशी परिस्थिती. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात टॉप न्यूज संवाद. आणि आज आपला संवादचा विषय आहे, भारताची वाटचाल आर्थिक आणीबाणीच्या दिशेने सुरू आहे का? खरोखर गंभीर असा हा प्रश्न. कारण गेल्या 2 दिवसात पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे त्यावरती आज विचार करण्याची वेळ आलेली आहे. पंतप्रधान काय म्हणतायत तर सोनं खरेदी करू नका, विदेशी टूर किंवा विदेशी सहली करू नका, इतकंच काय तर इंधनाची बचत करा, शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी करा, शक्यतो वर्क फ्रॉम होम म्हणजे घरूनच काम करा, याशिवाय शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळा, अशा अनेक गोष्टींची यादी पंतप्रधानांनी दिली. आणि त्यामुळेच आपल्या देशात नेमकं चाललंय काय, देशाची आर्थिक घडी खरोखरच विस्कटली आहे काय आणि याची नेमकी कारणं काय आहेत आणि पुढे आपल्याला या सगळ्या संकटाला कसं सामोरं जायचं, या अनुषंगाने आज आपण यथासांग चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत नंदकुमार काकिर्डे. नमस्कार. काकिर्डे सर, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. काकिर्डे सर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि आर्थिक विषयाचे अभ्यासक आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून ते आर्थिक विषयावरचं विवेचन विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि आज आपल्या देशामध्ये आर्थिक पातळीवरती जे घडतंय त्यावरती आज आपण सरांसोबत बोलणार आहोत. सर, अर्थातच सगळ्यात पहिला प्रश्न अगदी सर्वसामान्य माणसाच्या, म्हणजे ठीक आहे, जो रोज बातम्या बघतो, पेपर वाचतो किंवा ज्याचा काहीतरी अभ्यास आहे याच्यासाठी म्हणून नाही, एक सामान्य गावखेड्यातला माणूस आहे आणि त्याच्या मनात असा एक प्रश्न आला की युद्ध तर सुरू आहे, म्हणजे ते माहित आहे त्याला की युद्ध सुरू आहे, म्हणजे इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण असं युद्ध सुरू आहे किंवा तिकडे रशिया युक्रेन हे युद्ध सुरू आहे. असं असताना युद्ध त्या देशांमध्ये आहे आणि त्याची झळ आपल्याला का बरं? हा अत्यंत एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेकांना वाटतं ते युद्ध तिकडं इस्रायलचं, इराणचं आणि अमेरिकेचं होतंय आणि आपल्याला त्याचा प्रॉब्लेम काय नेमका हा लक्षात घेतला पाहिजे. तर भारत हा देश एका बाजूला आपण आर्थिक दृष्टीवर GDPच्या ह्याच्यावर जागतिक पातळीवरचं आपलं जी काही स्थान आहे ते आपण 4थ्या स्थानावर पोचलो असं आहे. खरं तर भारतासारखी वार्षिक प्रगती इतक्या वेगानं अन्य कुठल्याही देशाची, म्हणजे अमेरिकेची नाही, चीनची नाही, अन्य कुठल्याही युरोपियन देशाची पण नाही. पण भारताची प्रगती मात्र उत्तम आहे. किती उत्तम आहे तर 6.5-7% दरवर्षी आपली आर्थिक विकासानं आपला GDP वाढतोय. परंतु या युद्धामध्ये नेमकं काय घडलं हे जर बघायला गेलं तर मोदींचं जे आव्हान आहे त्याकडे 2 दृष्टीनं मी बघतो. एका बाजूने त्यांनी काय सांगितलं की आपल्याला ते होर्मुझ या ज्या याची समुद्रधुनी आहे तिथनं जे तेल आपल्याकडं कच्चं तेल येतंय देशाला, त्याचा सगळ्यात जास्त सप्लाय पुरवठा आपल्याला त्याच्यातनं होतो. आणि गेले 1.5 महिना ते 2 महिने ते होर्मुझची सगळी आवक तिथनं अत्यंत ठप्प झालेली आहे. याचा मोठा परिणाम देशाच्या आर्थिक आपल्या याच्यावर अशा पद्धतीत झाला आहे की जे कच्चं तेल आपल्याला $60 ते $65 एका पिंपाची किंमत, आपण बॅरलची किंमत म्हणतो, आज ते
150च्या घरात जाऊन बसलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला त्याच्यासाठी द्यावं लागणारं परकीय चलन हा अत्यंत गंभीर विषय देशासमोर आज उभा आहे. बर. दुसरी गोष्ट आहे की आपण त्यांनी सोन्याचं एक आवाहन केलं. खरं तर ते व्यक्तिगत आवाहन आहे. म्हणजे आपण आपल्या घरात सोनं घ्यावं का नाही हा जो प्रश्न असतो. पण आता आपल्याला माहिती की आता लग्नाचा सीझन सुरू होतो, हंगाम सुरू होतो आणि सगळ्याच घरांमध्ये लग्न असो किंवा अन्य काही सणवार असो, आपण सोनं खरेदी करतो. भारतासारखा देश गेल्या 5 वर्षाचा जर तुम्ही आढावा बघितला, तर दरवर्षी साधारणपणे 700 टन सोनं आपण आयात करतो. आणि 700 टन सोनं आयात करण्यासाठी आपल्याला किमान 70 ते 71 अब्ज डॉलर्स एवढा मोठा खर्च करायला लागतो. म्हणजे एका बाजूला कच्चं तेल आयात करण्यासाठी 135-36 अब्ज डॉलर्स खर्च होतो. दुसऱ्या बाजूला सोन्याची आयात करण्यासाठी आपल्याला 70 पेक्षा जास्त अब्ज डॉलर्स खर्च करावा लागतोय. तर आपण नेहमी काय करतो, काटकसर करायची म्हणजे काय करायचं? तर जिथं मोठा खर्च होतो, तिथं काटकसर करायची. असं ते 2 ह्याच्यातनं बघायला गेलं, तर भारताचं परकीय चलन सर्वाधिक नेमकं या 2 गोष्टींवर जातं. तिसरी गोष्ट आहे ती खाद्यतेल. खरं तर मोदींना आपल्या स्वयंपाकघरात डोकवायचं काय काम होतं? पण तुम्ही तेल कमी खा हे सांगण्याचा उद्देश काय? तर भारत आपण आयात करतो. हे तेल देशात तयार होत नाही. जे काही होतं ते 20 ते 22% 30% होतं. बाकीचं 40-50% आयात आपण ज्याला एडिबल ऑइल म्हणतो, ते जगभरातनं आयात करतो. म्हणजे आपला तिसऱ्या क्रमांकाचं परकीय चलन जे जातंय ते खाद्यतेलासाठी जातं. आणि चौथा महत्त्वाचा विषय आलाय तो खतांचा आलाय. देशामध्ये शेती वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. हे शेतकरी नैसर्गिक शेती करतात का? त्याचं उत्तर नकारात्मक आहे. तुम्हाला एका बाजूला ऊसाचं मोठं पीक घ्यायचंय, कापसाचं मोठं पीक घ्यायचंय. हे कशामुळे शक्य होतं? ही जी रासायनिक खतं वापरली जातात, त्याच्यामुळे तुम्हाला उत्पादन चांगलं होतं. पण रासायनिक खताचा वापर केल्यामुळे तुमची जमिनीची धूप होतीये, पुन्हा उत्पन्न कमी होत जातं. म्हणून रासायनिक खतांचा वापर कमी करावा, ही त्याच्यातली चौथी गोष्ट आहे. तर मोदींच्या डोळ्यासमोर हे 4 घटक नेमके आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं, की तुम्ही परदेशी खर्च जाताय. एकदा आपल्याला लोकांना सगळं कोणी गमतीसाठी जातात का फिरायला? जरूर जातात. गेल्या 5 वर्षामध्ये भारतातनं परदेशी जाणाऱ्या लोकांचं प्रमाण म्हणजे सहलीसाठी हे प्रचंड वाढलेलं आहे. काही लाखांमध्ये दर ही संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे त्याच्यावर होणारा जो खर्च आहे, परदेशी वाऱ्यांवर होणारा खर्च, हा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं मोदींनी जे 7 तुम्हाला लोकांना आवाहन केलेलं आहे, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे एकतर तेलाची बचत करा, कच्च्या तेलाची. त्याच्यासाठी त्यांनी मेट्रो सारख्या गोष्टी असतील किंवा ईव्ही सारखे इलेक्ट्रिक व्हेइकल, विद्युत वाहनं त्याचा वापर जास्त करा, कारपूलिंग करा. एकेकाळी देशामध्ये आपल्याकडं कारपूलिंग हा विषय चालायचा. एखाद्या कंपनीमधले सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते एकत्र प्रवास करतात. प्रत्येकजण स्वतःचं वाहन नेण्यापेक्षा 4 कर्मचाऱ्यांनी किंवा 4 अधिकाऱ्यांनी 4 मोटारी नेण्यापेक्षा 4 मोटारी टाळून 1 मोटार नेणं म्हणजे तेवढी ती बचत होऊ शकते. त्यामुळे ते कारपूलिंग करायचं म्हणजे काय तर शहरामध्ये शक्य आहे. ग्रामीण भागात नाही. परंतु ग्रामीण भागासाठी काय केलं पाहिजे? शहरी भागासाठी काय केलं पाहिजे? याच्यासाठी मोदींच्या डोळ्यामध्ये काहीतरी एखादा डोक्यामध्ये प्लॅन असेल. तो प्लॅन त्यांनी बोलताना हे असं एक आवाहन करून बघितलंय. मी या आव्हानाकडे 2 गोष्टीनं बघतो. एक तर तुम्ही देशातल्या सगळ्या लोकांना एक जेव्हा आव्हान करता, तेव्हा यू शुड लीड विथ एक्झाम्पल. तुम्ही स्वतः काहीतरी उदाहरण लोकांसमोर ठेवलं पाहिजे. सर, आपण त्याकडे येणारच आहोत. म्हणजे खरं तर आपण आणि त्यासाठी आपण काही जुने संदर्भ देखील आपण घेणार आहोत. मला फक्त आता की तुम्ही जे सुरुवातीला प्रस्तावना केल्या किंवा जे सांगितलं, त्या अनुषंगाने विचारायचं की हे जे काही मला दिसतंय ते एका अर्थाने पॉवर ऑफ डॉलर आहे बघा. पॉवर ऑफ डॉलर अगदी बरोबर आहे. पॉवर ऑफ डॉलर म्हणत असताना मग आपला रुपया, म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की आपली अर्थव्यवस्था एवढी सुधारते, आपला जीडीपी एवढा हां. सुधारतोय. हा, 10-15-20 वर्षापासून आपण सांगत आलो की माझा रुपया घेऊन मला जगभरात फिरता येईल, आलं असे पाहिजे. आलं पाहिजे, अशी येईल. मग असं असताना आज आपली अशी कोंडी होते, याचा अर्थ आपण खूप मागे आहोत. हां, तसं बघायला गेलं तर आपण इंटरनॅशनल ट्रेडमध्ये भारताचं स्थान जर बघितलं, तर आपण एक्सपोर्ट किती करतो? आपल्याला फॉरेन एक्सचेंज किती मिळतं? परकीय चलन किती मिळतं? आणि आपण इम्पोर्ट किती करतो? ह्याचा विचार खरंच गांभीर्यानं करायची गरज आहे. आपण जेवढा एक्सपोर्ट करतो,
त्याच्या कित्येक पटीनं आपण आयात करतो. बरं. त्यामुळे त्या आयातीचं जे बिल आहे दरवर्षीचं, हं. ते आत्ता आपल्याला परवडणारं नाही बरोबर. आणि त्याचा नेमका परिणाम रुपयावर होतोय. रुपयाचं चलन स्ट्राँग आहे का? तर रुपया वीक होत जातोय. आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा तुम्ही एखादा जाऊन व्यवहार करता, तेव्हा डॉलर हा सशक्त होत चाललाय. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याच्यातही थोडीशी कमी जास्त हे घडत गेलं. परंतु त्या तुलनेत रुपया अजून क्षीण होत चाललाय. आपला रुपया कधी आता जवळ-जवळ आज 95 95. रुपयाच्या घरात गेलाय. गेल्या कित्येक वर्षात असा रुपया घसरलेला नव्हता आणि ती आपल्याला मोठी चिंता आहे. आणि तुम्हाला माहिती आहे भारतीय शेअर बाजार हा सुद्धा रुपयाशी कनेक्ट कसा काय आहे हे तुम्हाला सांगतो. देशामध्ये गुंतवणूकदार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य गुंतवणूकदार आहेत. नंतर म्युच्युअल फंड असतो आणि शेअर्स असतात. हो. तर ह्याच्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे परकीय वित्त संस्था हं. मोठ्या प्रमाणावर देशात गुंतवणूक करतात. ते 2 माध्यमातून गुंतवणूक करतात. ते असं करतात, की भारतामध्ये एक गुंतवणूक त्यांची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असते. हो. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये थेट गुंतवणूक करतात. एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात, तंत्रज्ञानात गुंतवणूक करतात, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करतात. ही झाली एफ-डी-आय. त्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात खरोखरच कमी झालेलं आहे, बरं. एका बाजूला. आणि जगभरातल्या ज्या सगळ्या गुंतवणूक करणाऱ्या संस्था आहेत, ज्याला इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणतात, त्यांना आजवर भारत हा खूप आकर्षक होता. भारतात चांगले रिटर्न्स मिळत होते. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये विशेषतः हे युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये परकीय वित्त संस्थांनी मोठ्या प्रमाणावर भारतातून काढता पाय घेतलेला आहे. म्हणजे शेअर मार्केट जेव्हा-जेव्हा गडगडलेलं आहे ना, त्याचं प्रमुख कारण आहे, की परदेशी वित्त संस्थांनी आपल्यावर दाखवलेला अविश्वास. बरोबर. हा अविश्वास म्हणजे त्यांनी विक्री केली तुमच्या शेअरची. म्हणजे जे काही आपल्याकडे फॉरेन करन्सी होती, परकीय चलन होतं, ते कमी झालं. बरं. दुसरीकडे तुमचा एक्सपोर्ट कमी होतोय आणि त्याच वेळेला आपला इम्पोर्ट वाढतोय. आता गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः या संपूर्ण आर्थिक वर्षात म्हणजे 25-26 हे आर्थिक वर्ष आणि 26-27 मला ज्या विषयाकडे जायचंय तो महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही जो विचारलात तो. आज देशाची परकीय चलनाची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. ती इतकी बिकट आहे, की कदाचित म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये असलेला आपला साठा एप्रिलमध्ये तो झपाट्यानं खाली गेलेला आहे गेल्या 2 महिन्यात आणि कदाचित हाच सिग्नल पंतप्रधानांना जाणवला असावा, असं माझं प्रामाणिक मत आहे. तसं बघायला गेलं तर गेल्या 2 महिन्यामध्ये देशभरात निवडणुकीचं वातावरण होतं. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक पक्ष, सर्व विरोधी पक्षांपासून सगळेजण मोठ्या प्रमाणावर गाड्यांवरचा धुराळा उडवत होते. मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत होते आणि त्यावेळेला त्यांना कुठं पेट्रोल, डिझेलचं काही जाणवलं नाही. कारण सरकारनं या परदेशाच्या आयात केलेल्या तेलाचे दर वाढलेले असताना सुद्धा एक राजकीय शहाणपणाचा भाग म्हणून कुठल्याही पेट्रोलियम पदार्थाचे दर वाढवले नाहीत. कारण निवडणुका डोळ्यासमोर होत्या. विरोधकांच्या हातात कोलीत देण्याच्या ऐवजी त्यांनी ते दर वाढवले नाहीत. पण ते निवडणुका झाल्याच्या तारखेपर्यंत, निकाल लागेपर्यंत त्यांना हे परवडलं. पण आता त्यांच्या लक्षात आले, की हे फार काळ आपण टिकवू शकत नाही हो. आणि याच्यावर काहीतरी ड्रास्टिक मेजर, काहीतरी कठोर उपचार करायची गरज आहे. म्हणजे आणि तो करण्याच्या दृष्टिकोनातून आज त्यांनी आवाहन केलंय. बरोबर. पण आज आपण सोशल मीडियावर त्याची सगळी जर पाहिली आता इंधन दराच्या बाबतीत तुम्ही म्हटलात आता जे बोललं जाते किंवा जे आता वाचनात आलं की साधारणपणे आपल्याकडे काय 45 दिवस 50 किंवा 60 दिवस पुरेल एवढा इंधन साठा आपल्या आहे, देशाकडे आहे. आपल्याकडे हा, आहे असं सरकार त्याच्यामध्ये म्हणतंय. हा म्हणजे पेट्रोल डिझेल असू देत किंवा मग काही नॅचरल गॅस आणि हो, हे सगळं. बरोबर. हा पण ही जर परिस्थिती अशीच राहिली तर मग इंधनाचे दर आणखी वाढू शकतात किंवा ते अपरिहार्य इंधनाचे दर ठरणार तर आहे. वाढणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे देशाची जी हवाई विमान सेवा आहे, एअरलाईन्स, या आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. बरं. एअर इंडियापासनं सर्व खाजगी इंडिगो आणि ह्या सगळ्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून दिलेलं आहे. आता एक नुकतंच पत्र लिहिलं त्यांनी सगळ्यांनी. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन असतील किंवा पंतप्रधान असतील, त्यांना सांगितलं की आम्हाला आता रेट वाढवण्याची परवानगी द्या. आज पुणे म्हणजे भारत आणि अमेरिकेचे जे दर आहेत विमानाचे दर, ते
पूर्वी जर जाऊन येऊन 1,00,000 रुपये खर्च असेल, ते आता 2-2.5 लाखाच्या घरात आज तिकीट गेलेलं आहे. बरं. हा जो परिणाम आहे, म्हणून त्यांचं एक म्हणणं आहे, की किमान ह्याच्यात पैसे वाचवा. म्हणून परदेशी प्रवास टाळा, हे सांगण्यामागचं कारण हे आहे, की एका बाजूला भारतीय लोकांची परदेशात जाण्याची ताकद वाढते. म्हणजे सगळेच भारतीय वाढवतात असं नाही. म्हणजे मी मध्यमवर्गीय किंवा त्याच्या वरचा वर्ग असं म्हणतो. उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत वर्ग हा मोठ्या प्रमाणावर परदेशात जातोय. तर तिथं कुठेतरी मोठा फटका पुन्हा फॉरेन एक्सचेंजला बसतोय. जिथं-जिथं परकीय चलन संबंध आहे, त्या सगळ्यांना लूपहोल्स कुठेतरी थांबवावेत, या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांचं हे आवाहन आहे. पण आणि हे उशिराने सुचलं का जाणीवपूर्वक त्यांनी केलं? कारण काय आहे, कदाचित की आता इतकं युद्ध तर 4-6 महिने झाले सुरू आहे. युद्ध आणि बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही स्वतःला की आपण आत्मनिर्भर बनायचंय, त्या दृष्टिकोनातनं सगळीकडे मोठमोठी भाषणं देताय आणि जगभर आपण सांगत सुटतो. असं असताना आपण आज एवढी डिपेंडेबिलिटी आपली जी आहे, तर ती खूप वाईट म्हणावी अशी परिस्थिती आहे. खरं बघायला गेलं तर ही खरं वाईट परिस्थिती आहे. गेल्या वर्षभरात ते परिस्थिती थांबवायचा प्रयत्न करत होते. त्यांना असं वाटत होतं, की रशिया आणि ह्यांचं जे आता युक्रेनचं युद्ध आहे, त्याचा परिणाम कमी होईल आणि इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध कुठेतरी थांबेल. ते होर्मुझचं जे सगळं प्रकरण आहे ते कुठेतरी थांबेल. पण तसं प्रत्यक्षात घडताना दिसत नाहीये. ऑन द कॉन्ट्ररी आजही डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आणि इराणच्या प्रमुखांची भूमिका ही एकमेकांना छेद देणारी आहे आणि कुठेही काही थांबत नाहीये. किंबहुना याच्यात एस्केलेट होईल का हे सगळं, आणि पुढच्या 3 ते 6 महिन्यात जागतिक पातळीवर एक मोठ्या प्रमाणावर मंदी येऊ घातलेली आहे, हे त्याचं चित्र आहे. ही मंदी 100% येणार आहे. अमेरिकेत ऑलरेडी मंदी आलेली आहे. अमेरिकेचा सर्वात जास्त नुकसान आर्थिक अमेरिकेचं झालंय. इराणचं त्या मानानं कमी झालंय. अमेरिकेचं या युद्धामध्ये झालेलं नुकसान अतोनात आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यामुळं कदाचित त्यांचा इगो जपण्यासाठी तो त्यांची हे दामटतायत. परंतु मोठा फटका इस्रायलला जसा बसलाय, इराणला बसलाय, तसा अमेरिकेला बसलाय. पण त्याच्यामध्ये भरडला गेलाय भारत. नाही, पण आता यात कसं की म्हणजे एका पातळीवरती त्यांच्या कुकर्माची फळ आपण भोगतोय. आपण भोगतोय. हा एक भाग झाला. अगदी बरोबर. पण आपण देखील शहाणपणानं वागलो नाही किंवा नाही, आपलं देखील हा कुठेतरी अत्यंत चुकलंय. महत्वाचं. आपण हा आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर भारत म्हणतोय, पण प्रत्यक्षात आपण काहीही केलेलं नाही. ज्याला आपण फक्त सांगण्यासाठी आहे, असा सध्या आत्मभारत होतोय. उत्पादनाची परिस्थिती बघा ना. भारतातलं उत्पादन क्षेत्र काय वाढतंय नेमकं? उत्पादन क्षेत्र म्हणजे जीडीपी वाढतोय. त्यात कोण वाढतंय? सेवा क्षेत्र वाढतंय. सर्व्हिस सेक्टर वाढतोय. सर्व्हिस सेक्टर म्हणजे आयटी असेल किंवा अन्य कुठल्या तरी सेवा असतील, या सगळ्या वाढतायत. मॅन्युफॅक्चरिंग जो खऱ्या इकॉनॉमीचा गाभा आहे, ज्याच्यामुळं बेरोजगारी कमी होते, नोकऱ्या मिळतात, त्याचं सगळ्याचं प्रमाण बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये जीडीपी वाढतोय इथपर्यंत ठीक आहे, पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा अत्यंत कमी प्रमाणात वाढतोय. दुसरीकडे शेतीला फटके बसतायत. ॲग्रिकल्चर सेक्टर गेल्या 2 वर्षामध्ये एका बाजूला पिकं मिळतायत आपल्याला, ती मर्यादित आहेत. परंतु आता शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसतंय तुम्हाला. त्याचं कारण आहे की शेतकऱ्यांना पैसाच मिळत नाहीये आणि गेल्या 2 वर्षात विशेषतः हवामानाचा जो फटका बसलाय, तो भारताला मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जीडीपी वाढतोय तो फक्त सर्व्हिस सेक्टर आणि तो 50% वर आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा मनापासून म्हणजे खरं तर वाढलेला नाहीये आणि ॲग्रिकल्चर सेक्टर ही चिंताजनक आहे. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती आत्ताची जी आहे, ती ज्याला प्रिकॅरियस किंवा गंभीर म्हणतात, तशी नक्की झालेली आहे मला वाटतं. बरं. आणि आणि त्याच्यामुळे याला आपल्याला जबाबदार सरकारलाच धरावं लागेल. सरकारचं अपयश आहे का? तर मला वाटतं कुठल्यातरी एका मर्यादेपर्यंत नक्की मानायला लागेल, की या सरकारचं ते अपयश आहे. सर्वांना बरोबर घेऊन सबका साथ सबका विश्वास हे जे म्हणतायत विकास, ते होताना दिसत नाहीये. श्रीमंत श्रीमंत होतोय, गरीब गरीब राहतोय आणि मधला जो हे आहे, त्यांच्यातही काय फार मोठा फरक पडताना दिसत नाहीये. मला वाटतं, की सरकारचं हे एका प्रमाणामध्ये अपयश आहे. कारण आपण बघा आता म्हणजे आयात महागली, निर्यात कमी कमी झाली, झालेली आहे. डॉलर बाहेर जातोय, आर्थिक तूट वाढत चालली आहे, अनुदानाचं वाटप सुरू आहे, अनुदान रेवडी ज्याला आपण म्हटलं जातं की अगदी ते बरोबर वाटप आहे. सुरू सगळ्या आहे. राज्यांनी केलेलं मग एकूण अनुदान जे काही आहे, विकासाला अपेक्षित गती नाही. ती त्याच्यामुळेच आहे.
मग की या लोक सगळ्याचा परिणाम म्हणून आपली अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्था संकटात आता आली. संकटात आली. म्हणून मला असं वाटतं, की आज मोदींनी केलेलं आवाहन हे कदाचित एका वर्गाला असं वाटतं, की नाही, नाही असं केलं पाहिजे. हं. पण विरोधी पक्ष आज त्याच्याबद्दल जे म्हणतायत, की मोदींची जी काही अपयश आहे, ते झाकण्याचा ते प्रयत्न करतायत का? एका बाजूला त्यांनी देशप्रेम, देशभक्ती असे शब्दप्रयोग वापरलेत, हो. की देशासाठी आपण केलं पाहिजे. मला सांगा ना, आजपर्यंत देशासाठी असं आवाहन कुणी केलेलं नाहीये का? अनेक पंतप्रधानांनी यापूर्वी अशा पद्धतीच्या भूमिका मांडलेल्या आहेत. पण त्यांनी त्यांच्या उदाहरणांनी दाखवून दिलंय. म्हणजे मला लाल बहादूर शास्त्री हं. हे जे पंतप्रधान होते, त्यांनी जे काय आवाहन केलं त्यावेळेला, ते स्वतः एक वेळ जेवत नव्हते हो. आणि त्यांच्या जेवणातनं जे काही वाचवत ते पैसे ते इकडे द्यायचे. आज जर तुम्ही मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाची सर्व राज्यातली सरकारं पाहिली, तर त्यांचा ज्या काही पद्धतीचा ताफा जातो, एका उधळपट्टी. मंत्र्यांबरोबर जो काही खर्च होतो, तो इतका डोळ्यावर येण्यासारखा आहे. मग लोकं म्हणतील, "तुम्ही तुमचे दौरे कमी करा. तुम्ही तुमची उधळपट्टी कमी करा." आत्ताच्या निवडणुकांमध्ये सर्व पक्षांनी केलेली जर उधळपट्टी बघितली, तर त्याच्यामुळे देशाचं कुठलं बचत झालेली आहे? काहीच झालेली नाही बचत. पण मोदी सरकार मला खुद्द मोदींना हे लक्षात आलेलं दिसतंय. असं माझं प्रामाणिक मत आहे, की त्यांना वाटतंय, की पुढच्या 4 ते 6 महिन्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था इतकी बिघडेल, की आपण निगेटिव्ह झोनमध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशाला आर्थिक आणीबाणीला सामोरं जावं लागेल, असं माझं विधान आहे आज. पण आणि त्या दृष्टिकोनातनं आत्ता सरकारची वाटचाल चालू आहे. ही आर्थिक आणीबाणी आपल्याला अडचणीची होईल. कारण उद्या मोदींनी असं म्हणलं असतं, की आपला पगार कमी करा. तर कुणी ऐकेल का ते? कुणीच ऐकणार नाही. सरकारमधली लोकं ऐकणार नाहीत, न्यायाधीश ऐकणार नाहीत, केंद्र सरकार ऐकणार नाही, राज्य सरकार उलट त्यांना 7वा आयोग पाहिजे, पेन्शनचे बेनिफिट्स पाहिजेत. हे सगळं सरकारला अत्यंत त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे पुढच्या 6 महिन्याचा रोडमॅप मला असं वाटतं, की आज आपण मे महिन्यात बोलतोय. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जेव्हा पावसाळा कमी झालेला असणार, यंदा अल निनोचा तोटा होणार आहे. हो. त्याचा एक तोटा होण्यामुळे पाऊस कमी होणार आहे आणि पाऊस कमी झाला तर एकूण अर्थव्यवस्थेचं जे रहाटगाडगं आहे, हं. त्याला कुठेतरी खीळ बसेल अशी अवस्था आहे. बरं. आणि दुसरीकडं इम्पोर्ट वाढतायत, एक्सपोर्ट कमी होत आहेत, ॲग्रीकल्चरवर परिणाम होतोय, मॅन्युफॅक्चरवर परिणाम ऑलरेडी झाला आहे उत्पादनावर. केवळ आय-टी सेक्टरची सेवा वाढून देशाला फॉरेन एक्सचेंज किंवा परकीय चलन मिळत नाही. ही जर स्थिती त्यांच्या डोळ्यासमोर आज आहे, तर त्यांनी गेल्या 6 महिन्यात काहीच केलेलं नाही. 2 वर्षामध्ये खरं तर राहुल गांधी म्हणजे ते राहुल गांधी तेच सांगतायत आता, की मी हे आधीपासून सांगत होतो, की आपण खूप वेगळ्या संकटाकडे चाललोय आणि त्यांनी थेटपणे अर्थात राजकीय असलं तरी त्यांनी आरोप केलेलं पंतप्रधान होतं. नरेंद्र बरोबर आहे. मोदींवरती आता केलाय हे जे की संकट आहे, हे देशापुढचं आपल्याला टाळता आलेलं नाहीये हं. आणि कदाचित ही आर्थिक आणीबाणीची नांदी बरं. मोदींनी कालच्या निमित्तानं केलेली आहे. हं. पण मी त्याच्याकडे सकारात्मक आपण पाहूया असं मला वाटतं. हं. खरंच आपण जर सोन्या-चांदीसारख्या गोष्टीची खरेदी केली नाही आणि जर 50% त्याच्यात बचत केली, तर जे संकट आज यायचंय, ते 6 महिने पुढे जाऊ शकेल. देशाची ही जी 26-27 हे जे आर्थिक वर्ष आहे, त्याच्यातनं आयात कमी करायची कशाची? तर कच्च्या तेलाची कमी केली पाहिजे, सोन्याची कमी केली पाहिजे, खाद्यतेल हे तेवढंच महत्वाचं आहे आणि खतं कमी केली पाहिजे. या 4 फॅक्टर्स जर लक्षात घेतल्या, तर आपण निश्चित याच्यावर काहीतरी मात करू शकू. पण प्रश्न असा आहे की हे खरोखर होणार आहे का? कारण शेवटी कसं आहे की भावनिक बाबी याच्याशी देखील जोडल्या गेलेल्या आहेत. मग सोनं घेऊ नका म्हणतात लोकांचं असं आहे की आपला कुठला सण समारंभ असेल तर सोने तर खरेदीशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही. गुंतवणुकीसाठी आपल्याला शाश्वत गुंतवणूक म्हणून आपण सोन्याकडे बघतो सोन्याकडे की वळतोच. शिल्लक राहिली असेल तर बरोबर. चला आपण काहीतरी एखादं वळ तरी घेऊन येऊ. आपल्याकडे हो. 3.5 मुहूर्त वगैरे आपण बघतो कशा रांगा लागतात त्या. लागतात. हो. त्याच्यामुळे आजही कारण अक्षय तृतीयेला इतर मुहूर्त कुठल्या त्याच्यावरती आपला विश्वास राहत नाही. कारण तुमचा शेअर बाजार कोसळतो. तुमचं जे सीप आहे किंवा फंड जे आहे तर ते मनासारखे परतावा देत नाहीत. अगदी मग बरोबर. अशा परिस्थितीमध्ये लोक हां, खरोखर म्हणजे आता हा तुम्ही व्यक्तिगत पातळीवर केलेलं आव्हान आहे आणि ते नैतिकतेला आव्हान देते. हो. असा एक मुद्दा दिसतोय, की पंतप्रधान आज प्रत्येक व्यक्तीच्या नैतिकतेला आवाहन करतायत. हं. पण ही नैतिकता कधी आणि कुणी पाळायची? फक्त सर्वसामान्य, मध्यमवर्गीय यांनीच पाळायची का? सरकारमध्ये काय आज? हं. राज्य सरकार असो, स्थानिक महानगरपालिकेसारखी आपण बघूया. आज आपण पुणे महानगरपालिकेचं चित्र बघूया काय आहे? विकासासाठी काय होतंय पुण्यात?
कोट्यावधी रुपयांच्या योजना आहेत आणि तिथं भ्रष्टाचाराचं बजबजपुरी माजलेली आहे. हे दुर्दैवाचं चित्र आहे. राज्यात आहे, शहरात आहे आणि नॅशनल पातळीवर जर आपण बघितले तर मोठ्या प्रमाणावर. बरं, दुसरीकडे गडकरींसारखे कार्यक्षम मंत्री मोठ्या प्रमाणावर चौपदरी रस्ते मोठ्या प्रमाणावर हे करताना दिसतात. इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होताना दिसतंय. परंतु त्याचं फलित काय होतंय, तर ते नेमकं इकॉनॉमीमध्ये मिळत नाही आपल्याला बघायला. हा अर्थव्यवस्थेतला मोठा प्रॉब्लेम आहे नाही, आपल्याला. भ्रष्टाचार हा भाग आहेच आहे. हां. पण आता ही सगळी परिस्थिती लक्षात घेता म्हणजे आज त्यांनी आवाहन केलं. मला माहिती नाही की जसं आपण म्हणतो की ते कितपत लोक त्याचा स्वीकार करतील ते. जर तसं नाही घडलं, तर मात्र कठोर अ, पाऊल उचलावे अगदी लागतील. बरोबर आहे. आज मला असं वाटतंय, की आजवर मोदींच्या निर्णयाची जी एकंदर हे क्षमता असते त्यांची, ती लक्षात घेतात त्यांनी एक आवाहन करून पाहिलेलं आहे. हैदराबादमध्ये असताना खरं तर ज्या भूमीवरनं केलं आवाहन, त्यावेळेला असं वाटत होतं, की त्यांनी केलंय आवाहन. पण ते कितपत गंभीर आहे, याच्याबद्दल लोकांच्या मनात साशंकता होती. लोक म्हणतात, की तुम्ही स्वतः पाळताना दिसत नाही. कदाचित मोदी पुढच्या 8-10 दिवसात आता परदेशाच्या दौऱ्यावर स्वतःच जाणार आहेत. हो. आता हे त्यांनी दौरे रद्द करावेत का? तर केले पाहिजेत. तुम्ही लोकासांगे ब्रह्मज्ञान असं करून चालणार नाही. तुम्ही यू हॅव टू प्रूव्ह युअरसेल्फ. देशातल्या प्रत्येक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा ताफा हा फक्त 2 गाड्यांचा असेल असं करा. सुरक्षितता कमी करा. म्हणजे त्याच्यामुळे काही त्यांना धोका येईल असं नाहीये. ती सगळी काळजी घेतलीच गेली पाहिजे. पण हे तुमचा जो लवाजमा जातो 10-10, 20-20 गाड्या, तो सगळा बंद करा. कुठलेही रोड शो करू नका आणि शासकीय खर्च कमी केलाच पाहिजे. शासकातले पगार कमी होतील का? तर ते पगार कमी होणार नाहीत. त्यामुळे शासनाचा खर्च कमी होणार नाही. तुम्ही स्वतः काही कमी करणार नाही. मग सर्वसामान्य माणूस, मध्यमवर्गीय याकडे कसं तुम्ही नैतिकतेनं पाहू शकता? त्यांना आवाहन केलं तर ते पाळतील अशी शक्यता नाही. तर जनतेला खऱ्या अर्थानं जर द्यायचं तर मला वाटतं मोदींनी हे केलेलं फक्त आवाहन आहे. पुढच्या 2-3 महिन्यात जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यात ह्या परिस्थितीत फार फरक पडला नाही, तर दिवाळीच्या दरम्यान आर्थिक आणीबाणीची चिन्ह ह्याच्यात दिसतायत असं मला वाटतंय. कारण आजही युद्धजन्य परिस्थितीत काहीही फरक पडत नाहीये. भारतामध्ये येणाऱ्या आयातीचा ते म्हणतायत साठा 50, 60, 70 दिवसाचा आहे म्हणून 2 महिन्याचा. पण त्या पुढचं चित्र काय? ते अत्यंत गंभीर आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की ही नांदी आर्थिक आणीबाणीची कुठेतरी येऊ शकेल. आणि उसणं अवसान आणण्याची गरज नाही. मुळात काय झालं, की आपण मोठमोठ्या गप्पा जे करतो किंवा हां, आणि त्यातनं काय, की दिशाभूल केल्यासारखं होतंय. हेच आपली बरोबर आहे. तशी स्थिती नसताना आपण की आपल्याला काही धोका दो नाही, असं तुम्हाला म्हणणं तुमच्यावरती काही संकट येणार नाही. असं जे सरकार सांगतंय गेले काही दिवस ते योग्य नाही. संकट आहे, फक्त ते आम्हीच सहन करतोय, तुमच्यापर्यंत येऊन देणार नाही, असं सरकारला वाटत होतं. त्यांना वाटत होतं, की कदाचित यांच्यात चर्चा होईल, बोलणी होतील, युद्ध थांबेल, आयात तेलाची आपण तेलाचे दर किती वाढलेले आहेत, हे जर लक्षात घेतलं तर ते थांबवणं आपल्या हातात नाहीये. आणि आपण इतके आत्मनिर्भर व्हायचं असं म्हणलं, पण प्रत्यक्षात आपण आत्मनिर्भर अजिबात झालेलो नाहोत. आपल्याकडची आयात प्रचंड वाढलेली आहे. बरं, त्याच्यामुळे म्हणजे हे जे आता त्यांनी प्रासंगिक कारवायाच्या गोष्टी सांगितल्यात, त्या बरोबरीनं धोरणात्मक असे काही बदल धोरणात्मक बदल होणं सुधारणा आवश्यक घडवण्याची आहे. आवश्यकता आहे. अगदी बरोबर आहे. जेणेकरून ही परिस्थिती पुन्हा किंवा उद्भवणार नाही किंवा अशा कायमस्वरूपी याच्यावर हां, म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातनं पावलं टाकली आहेत का टाकलीत? म्हणजे मास ट्रान्सपोर्ट देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये द्यावा. त्यांनी मेट्रो आणल्या का? सर्व महानगरांमध्ये मेट्रो आणल्या. इलेक्ट्रिक व्हेईकल्स आणल्या का? पण इलेक्ट्रिक व्हेइकल्स आणल्या. पण त्याच्या गमतीचा भाग आहे, इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी इलेक्ट्रिक लागते, वीज लागते. मग वीज निर्माण कशासाठी करायची ती? कशावर निर्माण करायची? शासनाचं धोरण वीज निर्माण करण्यासाठी जे आहे, ते फार पूरक आहे असं नाहीये. म्हणजे तुम्ही सौर एनर्जी असेल किंवा अन्य विंड एनर्जी असेल, तर त्यांना मारक धोरण सरकार करतं. बरं. अशा पद्धतीचं सरकारचं धोरण म्हणजे एका बाजूला आत्मनिर्भर म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र त्याच्या विरुद्ध धोरणं पाळायची किंवा अंमलात आणायची. असं नेमकं सरकारचं चित्र सरकार पुढचं दिसतंय. त्यामुळं एका बाजूला निश्चित वाटतंय, की हे सरकार सर्व राज्यांमध्ये आपला प्रभाव वाढवतंय. परंतु राज्यावरचा प्रभाव वाढून तुम्ही सत्तेवर आलेला आहात. पण आर्थिक गोष्टीवरचा प्रभाव तुमचा झालेला नाहीये, हे निश्चित वाटतंय त्याच्यामध्ये. आणि आत्मनिर्भरच्या केवळ 9 गोष्टी करता खऱ्या अर्थानं ह्या केल्या गेल्या पाहिजेत असं वाटतं.
आजही सर्वसामान्य त्याला पाठिंबा देणारच आहे. कारण सर्वसामान्य म्हणजे आपण मध्यमवर्गीय आहोत आणि आपण मध्यमवर्गीय देशातला आजही मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाला सर्व निवडणुकीमध्ये पाठिंबा देणारा वर्ग आहे. तर त्यांचीच साथ आता मला वाटतं भाजप सोडतं असं दिसतंय. कारण सर्वसामान्यांना, तळागाळातल्या लोकांना मोफत धान्य वाटणं हे सरकार जे काही गेले 5 वर्ष करोनानंतर करतंय, एका बाजूला चांगलं आहे. दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना वर आणायचा प्रयत्न केलाय. पण मध्यमवर्गीयांची होणारी त्यातली होरपळ ही सरकारच्या लक्षात येत नाही. आणि आता मोदींनी जे काही 7 गोष्टी सांगितल्या त्या मध्यमवर्गीयांना अन्याय करणाऱ्या आहेत. म्हणजे ज्याला आपण आर्थिक निर्बंध अशा पद्धतीचे एक वेगळ्या पडते, त्याला नैतिक निर्बंध तुम्ही घालू पाहताय आणि ते मला असं वाटतं की ते अन्यायकारक आहेत. मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद नक्की दिला पाहिजे. देशावरचं संकट आहे, ते काय मोदींवरचं संकट नाहीये, हे देशावरचं संकट आहे आणि देशाच्या संकटाला सर्वांनी एकजुटीनं साथ दिली पाहिजे. त्यात जे जे काही आपल्याला बचत करता येईल ती केली पाहिजे. म्हणजे घरातलं तुम्ही तेल किती वापरता, काय वापरता, यापेक्षा आयात कमी करता आली तर ती ते एक त्यांचं त्याच्यातला प्रयत्न आहे. त्यामुळे या सगळ्यातून घ्यायचा धडा हा एकच आहे की ठीक आहे, म्हणजे एका बाजूला ते युद्ध लवकर संपवावं ही जरी ही इच्छा देखील असली, इच्छा आहे आणि ते तसं व्हायला, कारण संबंध म्हणजे केवळ भारतात नाही तर संबंध जगालाच त्याच्या अगदी बरोबर. झळा पोचतायत. त्यामुळे आणि युद्ध हे कुणासाठीच चांगलं नसतं. ते म्हणजे त्यातनं काय जीवितहानी होते, हो. वित्तहानी होते आणि अनेक प्रकारचं नुकसान जे आहे ते होत असतं. त्यामुळे युद्ध तर थांबायला पाहिजे. त्याच्यावरती लवकरात लवकर तोडगा निघेल अशी आपण अपेक्षा बाळगूयात, करूया. किंबहुना तशी प्रार्थना करूयात. बरोबर. हा एका भाग झाला. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की ही परिस्थिती आपल्यावरती पुन्हा ओढवू नये ओढवू या नये. दृष्टिकोनातून भारतानं देश म्हणून आपल्या धोरणकर्त्यांनी, आपल्या शासनकर्त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. 100% केवळ म्हणून म्हणजे आत्मनिर्भर म्हणून आपण आत्मनिर्भर होणार नाही, स्वयंपूर्ण होणार नाही, तर आपल्या रुपयाची ताकद वाढली पाहिजे हे आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल. सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि खूप सोप्या शब्दात हा सगळा किचकट विषय समजावून सांगितला, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.